आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासासाठी कुटुंबीय कोर्टात पोहोचलेले आहे। हत्येचा तपास सीबीआय आणि एसआयटी कडे द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी तशी मागणी केली आहे। हायकोर्टाचे राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश आहेत। तर शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे म्हणजे एसआयटी कडे हस्तांतरित करण्याचे आदेश द्या अशी मागणी अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिकेद्वारे केली आहे। त्यांच्या या मागणीवर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सोमवारी दिले। तपास यंत्रणेला अभिषेक यांच्या अकाली आणि अत्यंत संशयास्पद, गंभीर, निर्दयी, क्रूर, भीषण, भर दिवसात थंड डोक्याने करण्यात आलेल्या हत्या करण्याचा कोणताही ठोस उद्देश शोधण्यात अपयश आले असा दावा तेजस्वी यांनी याचिकेत केलाय। तर न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर तेजस्वी यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली। त्यावेळी न्यायालयाने तेजस्वी यांच्या याचिकेची दखल घेऊन सरकारला त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।